ओम शांती. 11 जुलै 1974ची ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे, मुरलीमध्ये दिलेल्या डायरेक्शनने सर्व कमजोरींपासून सुटका. बापदादा म्हणतात, मुलांसाठी 3 तख्त आहेत. एक आहे बेगमपूरचा बादशाह बनण्यासाठी साक्षी स्थितीचा तख्त. दुसरा, पॉवरफुल मास्टर सर्वशक्तिमान बाप समान सबूत बनण्याचा बापांचा दिलरूपी तख्त. आणि तिसरा आहे भविष्य विश्व महाराजांचा तख्त. साक्षीपंच्या तख्तची मुख्य निशाणी, तो सदैव प्रत्येक पावलावर संकल्पामध्ये बापदादांना सोबत अनुभव करेन. जितका जितका सोबतचा अनुभव होईल तितकी तितकी स्थिती अचल, अडोल आणि अतींद्रिय सुखामध्ये राहीन. त्याच्या प्रत्येक बोलमध्ये बाबांची सोबत दिसेल. जसे बापदादा प्रॅक्टिकलमध्ये नेहमी सोबत आहेत, त्यांना वेगळंही करू शकत नाही, तसेच दोन्ही सोबत असतील. जो बापांच्या दिलतख्त नशीन असेल तो सपूत असेल, म्हणजेच बापदादांना मनसा वाचा कर्मणा तन मन धन सगळ्याच बाबतीत बाबांचे अनुकरण करेल. तिसरे आहे विश्व महाराजन बनून विश्वाच्या राज्याचे तख्तनशीन बनणे. तो फक्त कर्मेंद्रियजितच नसेल तर प्रकृतीजित पण असेल. बाबा तर स्वतःजवळ फक्त दिव्यदृष्टीचीच चाबी ठेवतात, पण बुद्धीचे कुलूप उघडण्याची चाबी मुलांजवळच आहे. बुद्धीचे कुलूप उघडण्याची चाबी आहे सर्वशक्तिया. ज्ञान स्वरूप नसले की एखाद्या गोष्टीची तक्रार होत राहते. असं व्हायला नाही पाहिजे, मागून का आलो, साकारमध्ये का नाही भेटले. यासाठी ज्ञान स्वरूप पाहिजे. त्रिकालदर्शीच्या स्थितीमध्ये स्थित व्हायला पाहिजे. मग सगळ्या तक्रारी संपून जातील. तक्रार करणे म्हणजेच ज्ञानाची कमी, लाईट माईटची कमी. वेगवेगळ्या प्रकारची तक्रार मुलांची असते. योग लागत नाही, व्यर्थ संकल्प खूप येतात, एखादी शक्ती धारण करू शकत नाही. या सगळ्या तक्रारींचे कारण आहे व्यर्थ संकल्प. रोज मुरलीमध्ये ज्या ज्या डायरेक्शन मिळतात त्या डायरेक्शनना म्हणजेच मुरलीला लक्षपूर्वक ऐकून धारण करत नाही. व्यर्थ संकल्प चालण्याचे मूळ कारण, जो ज्ञानाचा खजाना रोज बापद्वारा मिळतो त्या खजान्याची कमी आहे. जर पूर्ण वेळ ज्ञानरत्नांशी खेळण्यात व ज्ञान खजान्याला पाहण्यात, सुमिरण करण्यात बुद्धीला बिझी ठेवले तर व्यर्थ संकल्प येणार नाही. बापदादा म्हणतात, अजून विश्वातील एकूण आत्म्यांपैकी फक्त 5 पांडव निघाले आहेत आणि खूप कार्य शिल्लक आहे. नंतर 63 जन्माच्या पापकर्माचे खातेही भस्म करायचे आहे. ज्ञानाचा खजाना जर मनन करत राहिले तर वेळ शिल्लक राहणार नाही.
बाबांनी मुलांना 3 कार्य दिले आहे. ज्ञानाचे मनन करणे, विकर्म भस्म करणे आणि विश्वाचे कल्याण करणे. या 3 कार्यांमध्ये बुद्धीला बिझी ठेवायचे आहे. रोज अमृतवेले बाबांशी मिलन केल्यावर, रूहरुहान केल्यावर रोज टाईम टेबल सेट करायचं आहे. जसे स्थूल कार्याचे प्रोग्राम सेट करतात तसेच व्यवहारातही परमार्थाचा प्रोग्राम सेट करायला पाहिजे. व्यर्थ संकल्प चालणे म्हणजे ताजधारी नाही. लहान सहान स्लोगन सगळे लक्षात ठेवायचे आहे. लौकिकमध्येही म्हणतात, वाईट पाहू नका, वाईट विचार करू नका, वाईट ऐकू नका. जर हे स्लोगन नेहमी स्मृतीमध्ये राहिले आणि प्रॅक्टिकलमध्ये आणले तर देह पाहणे म्हणजेच वाईट पाहणे. देहधारीबद्दल विचार करणे, संकल्प करणे हे पण वाईट आहे. देहधारीला देहधारी समजून त्याच्याशी बोलणे हे पण वाईट आहे. म्हणून हे साधारण स्लोगन पण धारणेमध्ये आणायचे आहे. म्हणजे दृष्टी आणि वृत्ती चंचल होणार नाही. साजन आणि सजनीच्या रूपात बापाशी सजनी बनून व साजन बनून अतींद्रिय सुखाचा जो रस नेहमी स्मृतीमध्ये आणि समर्थीमध्ये आणतो तो अनुभव करायचा आहे. बापाशी सर्व संबंधाचा रस आणि स्नेहाचा अनुभव झाला तर देहधारीमध्ये वृत्ती आणि दृष्टी चंचल होणार नाही. बापदादा उदाहरण देतात. उदबत्ती वातावरणाच्या वशीभूत होत नाही. वातावरणाला बदलण्यासाठी उदबत्ती लावतात आणि मुलांची रचना उदबत्ती आहे. जर रचनेमध्ये वातावरण बदलवण्याची क्षमता आहे तर रचयितामध्ये का नाही? बापदादा मुलांना आपल्या डोक्यावरील ताज बनवत आहेत, स्वतःच्याही पुढे ठेवत आहेत. म्हणून बाबा मुलांचा कधी अनादर करत नाहीत. म्हणून बापदादा म्हणतात, स्वतःला शक्तिस्वरूप बनवा, ज्ञानस्वरूप बनवा. मग अनेक प्रकारच्या क्यूमधून स्वतःला मुक्त करता येईल. युक्ती जी मिळते त्याला कार्यात लावत नाही, म्हणून मुक्त होता येत नाही. ओम शांती.